सुंदर अशा केशरचना केलेल्या गौराईंचे मुखवटे सध्या तर खूपच ट्रेंडिंगमध्ये आहेत आणि दिसायलाही खूप ॲट्रॅक्टिव्ह आणि सुरेख दिसतात. तर घरच्या घरी वीक कशी बनवायची गौरीसाठी, तेही साध्या गंगावनपासून, हे आज आपण इथे बघणार आहोत. नमस्कार. तर झाली का तुमची तयारी सर्वांची सुरू गौरी गणपतीसाठी? तर माझी देखील झालेली आहे. तर त्यातलाच एक भाग आपण आज इथे घेणार आहोत, तो म्हणजे सुंदर गौरीसाठी वीक कशी बनवायची. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. आणि व्हिडिओ जर आवडला तर जास्तीत जास्त शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पहा, आपण इथे गंगावन घेतलेलं आहे आणि नेहमी मी गौरीला वेणी बांधत असते, त्यामुळे इथे वेणी बांधून ठेवलेली होती. तर आपण ही आता वेणी सोडवून घेऊयात. गंगावनच्या ज्या 3 बट असतात त्या आपल्याला 3 भागात इथे कट करून घ्यायच्या आहेत. तर पहा, सध्या आपण इथे 1 बट ठेवून देत आहोत आणि 2 बटांचा आपण इथे वापर करत आहोत. आपल्याला तिसरे बट देखील लागणार आहे, पण ते पुढे तुम्ही बघणारच आहात. तर पहा, आपण इथे कॉटनचा कपडा घेतलेला आहे ब्लॅक कलरचा आणि अशा पद्धतीने तिची पट्टी कट करून घेतलेली आहे. तर या पद्धतीने 1 बट घ्यायची आणि व्यवस्थित अशी जी आपण कपडा घेतलेला आहे कॉटनचा, त्यावरती व्यवस्थित अशी पसरवून घ्यायची आहे. तर पहा, अशा पद्धतीने आपल्याला ही बट व्यवस्थित पसरवून घ्यायची आहे. आपण इथे टिप मारून घेणार आहोत, म्हणजे शिलाई लावून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण जी गौराईचा मुखवटा असतो ती पुढील बाजू कव्हर करण्यासाठी या पद्धतीने व्यवस्थित पसरवून नंतर त्यावरती आपण टिप मारून घेणार आहोत. तर शिलाई मारताना 1 नंबरचीच शिलाई मारा, म्हणजे केस व्यवस्थित जुळल्या जातात एकमेकांना आणि बाहेर निघत नाहीत. तर 1 नंबरचीच आपल्याला इथे टिप मारायची आहे. तर पहा, दुसरा सुद्धा इथे आपण बट घेणार आहोत आणि एक आपण कॉटनची पट्टी ठेवून पुन्हा एकदा त्यावरती दुसरी बट व्यवस्थितरित्या पसरवून घेणार आहोत. तर व्हिडिओमध्ये ज्याप्रमाणे तुम्हाला दिसत आहे त्याप्रमाणे करा. तर इथे आपण एक टिप मारून घेणार आहोत आणि दुसरी बट त्यावरती नीट व्यवस्थित पसरवून घेणार आहोत. तर दोन्ही बट आपल्या इथे व्यवस्थित पसरून झालेले आहे गौरीच्या माथ्यावरती ठेवण्यासाठी. आणि आपण इथे आता शिलाई मारून घेणार आहोत आणि इथे आपण 1 नंबरची शिलाई मारून घेतलेली आहे. आणि जे बटचे वरील शेंडे आहेत ते आपण नंतर तर कट करून घेणारच आहोत. तर पहा, यापुढे आता काय करायचं ते. तर आपण मगाशी 1 बट बाजूला ठेवलेली होती, ती देखील आता आपण इथे यूज करणार आहोत. तर गौरीच्या ज्या माथ्यावरती जे केस असतात ते आपण इथे या बटाने व्यवस्थित स्प्रेड करून, म्हणजे व्यवस्थित असे लावून इथे एक शिलाई मारून घेणार आहोत. तीही आपल्याला शिलाई 1 नंबरचीच मारायची आहे, म्हणजे केस बाहेर येत नाहीत. तर शिलाई मारून झाल्यानंतर इथील जे आहे ते कट करून घेणार आहोत नंतर. तर पुढे तुम्ही बघालच, तर बघा व्यवस्थित आपण इथे शिलाई मारून घेऊयात. जर तुम्ही या पद्धतीने वीक बनवत असाल तर सेम बाहेर जशी मार्केटमध्ये रेडीमेड मिळते त्याप्रमाणे गौरीची वीक तयार होते आणि खूपच सुंदर गौरीचा लूक येतो. आणि माझ्या ज्या गंगावनची हाईट आहे ती थोडीशी कमी आहे. तर तुमच्याकडे जर लांब सडक असे गंगावन असतील किंवा तुम्ही 2 जरी गंगावन घेतले तर म्हणजे त्या गंगावनची, म्हणजेच वीकची, जर तुम्हाला उंची खूप वाढवायची असेल तर तुम्ही 2 गंगावनचा सुद्धा इथे यूज करू शकता.
तर मी इथे एकाच गंगावनमध्ये गौरीसाठी विग बनवत आहे। तर पहा आपली शिलाई मारून झालेली आहे। आता आपण जे पुढील तोंड आहे ते कट करून घेऊयात। आणि इथे व्यवस्थित आपली इथे 1 नंबरची आपण शिलाई मारून घेतलेली आहे। दोन्ही पुढील तोंडे आपण आता इथे कट करून घेणार आहोत। तर आपली शिलाई तर मारून झाली तिन्ही बटांना। तर एकदम भरगच्च विग दिसण्यासाठी आता काय करायचं हे आपण बघणार आहोत। तर आपण इथे एक ट्रिक वापरणार आहोत। तर तुम्ही म्हणताल ती काय, तर पहा। तर ही ट्रिक म्हणजे आपण इथे ब्लाऊज शिवण्यासाठी जो आतमध्ये कप वापरतो तो आपण इथे ब्लॅक कलरचा घेतलेला आहे। आणि जी आपली माथ्यावरची विग तयार झालेली आहे, आपण फर्स्ट शिलाई मारून घेतलेली होती, तिथे आपण तुम्ही डबल साइड टेपने चिटकवू शकता किंवा जी टिप पहिली मारलेली आहे त्याच टिपवरती टिप मारून घ्यायची आहे। तर मी इथे त्याच टिपवरती टिप इथे शिलाई मारून घेतलेली आहे। तर आहे की नाही मार्केट सारखी विग बनवण्याची सोपी कला घरच्या घरी। तर हे कप जर वापरला तुम्ही तर व्यवस्थित गौरीच्या डोक्यावरती जर तुम्हाला विग सेट करायची असेल तर व्यवस्थितरित्या सेट केली जाते। थोडीशी डबल वे टेप ठेवली तर व्यवस्थित विग चिटकवल्या जाते किंवा दोरीसुद्धा तुम्ही इथे बांधू शकता व गौरीची छानशी अशी तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे हेअरस्टाईल करू शकता। तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन्स येत राहतील। तर नक्की भेटू गौरीच्या पुढील नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत धन्यवाद।